स्वतःच्या उदरात घेतलं आणि शुक्राचा कोणा पुनश्च या सृष्टीवर आणलं तेव्हा ते शुक्राचार्य झाले अर्थात आपल्या जगातील नतमस्तक देवेंद्र माझ्या स्वामींवर माघारी जाण्यासाठी आलो नाही आजची सगळं घेईन तेव्हा माघारी जाईल आसुरी शक्ती यज्ञात विध्वंस करतील यज्ञात व्यत्यय आणतील आणि म्हणून केवळ आपलं रक्षण करण्यासाठी कोण अशी व्यक्ती आहे कोण देवता आहे हा प्रश्न त्यांना निर्माण झाला सर्व ऋषी महंत माझ्यापर्यंत आले आणि माझ्याकडे विनंती करू लागले याला कारण काय असेल तर 33 कोट देवता आहे पण 33 कोट देवता प्रत्यक्ष शक्तिशाली कोण असेल खऱ्या अवतार शारंग ज्याला म्हटलं जातं ज्याचा सारखा असीम योद्धा